अजित पवार नाराज झाले आणि दुसऱ्या दिवशी त्यांना पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. अजित पवार मंत्री झाले आणि त्यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळाले नाही असं कधी घडले नाही. शिंदे सरकारच्या काळात अजितदादा मंत्री असून सुद्धा त्यांना पुण्याचे पालकमंत्रीपद मिळाले नव्हते. कथित नाराजीनंतर अजितदादांना पुण्याचे पालकमंत्रीपद देण्यात आले. पालकमंत्रीपद काय आहे, जिल्ह्याचे पालकमंत्री काय काम करतात हे या व्हिडिओमधून बघूया. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याअगोदर चॅनलला सबस्क्राईब करा. अलीकडच्या काळात पालकमंत्री दोन कारणासाठी प्रसिद्ध झाले. एक म्हणजे झेंडावंदन आणि दुसरे म्हणजे जिल्हा नियोजन बैठकीत आमदारांच्या सोबत बाचाबाची. त्याच्या पलीकडे जाऊन जिल्ह्याच्या विकासात पालकमंत्री यांचा खूप मोठा व महत्त्वाचा वाटा आहे. राज्य मंत्रिमंडळातील मंत्री यांचीच जिल्हा पालकमंत्री म्हणून निवड केली जाते. सहसा त्या जिल्ह्यातील मंत्र्यांना त्या जिल्ह्यातील पालकमंत्री म्हणून निवड केली जाते. काही वेळा त्या जिल्ह्यात मंत्री नसेल किंवा 2 ते 3 मंत्री असतील, अशा वेळी दुसऱ्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळू शकते. पण प्रत्येक जिल्ह्यातील नेत्याला त्या जिल्ह्याचे पालकमंत्रीपद मिळावे यासाठी आग्रही असतात. राज्य सरकार, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. सरकार म्हणून संबंधित जिल्ह्याची जबाबदारी ही पालकमंत्र्यांच्याकडे असते. त्या जिल्ह्यात सरकारी कामे, विकास काम, मोठे प्रकल्प, कायदा व सुव्यवस्था राबवणे, जिल्ह्यासाठी निधीची तरतूद करण्याची जबाबदारी ही पालकमंत्र्यांकडे असते. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन समिती असते. त्या समितीचे अध्यक्ष पालकमंत्री असतात. नियोजन समितीच्या बैठकीला जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, नगराध्यक्ष, सभापती, जिल्हाधिकारी असे वरिष्ठ नेते या बैठकीला हजर असतात. जिल्हा पंचवार्षिक योजना तयार करणे, जिल्ह्यात राबवल्या जाणाऱ्या योजनांचा आढावा घेणे, विकास कामांना मंजुरी मिळावी म्हणून राज्य सरकारकडे शिफारस करणे इत्यादी कामे या समितीला करावी लागतात. जिल्हा वार्षिक नियोजन समितीच्या सदस्यांनी सांगितलेले ठराविक कामांना मंजुरी देऊन निधी वितरित करण्याचे काम पालकमंत्र्यांच्याकडे असते. अशा प्रकारे जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेत असताना पालकमंत्री हे महत्त्वाची भूमिका बजावतात. अर्थातच यामधून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न नेहमीच केला जातो. पालकमंत्र्यांकडून पक्षपातीपणा केला जातो असे आरोप विरोधी पक्षाच्या आमदारांच्याकडून केला जातो. सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना जास्त फायदा होऊन असे निर्णय पालकमंत्र्यांकडून घेतले जातात असंही नेहमी बोलले जाते. प्रशासनाच्या माध्यमातून निधी मिळवून पालकमंत्री हे आपल्या पक्षाच्या लोकप्रतिनिधींना किंवा कार्यकर्त्यांना अप्रत्यक्षरित्या ताकद देत असतात. पालकमंत्री त्या जिल्ह्याचा असेल तर त्या जिल्ह्यात आपले वर्चस्व राहावे, राजकीय फायदा व्हावा या दृष्टीने काही निर्णय घेतले जातात. आता बघायला गेलं तर पुणे जिल्ह्यातून लोकसभेचे 4 खासदार, विधानसभेचे 21 आमदार, 2 मोठ्या महानगरपालिका, सर्वात मोठी जिल्हा परिषद, विस्तारणारी मोठी 2 शहरं हे बघता पुण्याचे पालकमंत्रीपद किती महत्त्वाचे आहे हे तुम्हाला समजलेच असेल. आणि पालकमंत्रीपद हे का महत्त्वाचे आहे हेही तुम्हाला समजले असेल. अशाच अपडेटेड आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी काटाकीर या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.